आज भारतीय जनता पार्टीच्या जालना येथील कार्यालयामध्ये आज माझा पालकमंत्री म्हणून अभूतपूर्व जो सत्कार आपण आयोजित केलेला आहे आणि भेट कार्यालयाला त्या भेटीला मंचावर उपस्थित माझे सहकारी आमदार संतोष दानवे, मंचावर उपस्थित भाजपाचे जालन्याचे जिल्हाध्यक्ष बद्रीनाथजी पठारे, ज्यांनी आपल्याला आत्ताच मार्गदर्शन केलं ते भास्कर पाटील दानवे, दोघेही दानवे माझ्या दोन्ही बाजूला बसले होते, त्यामुळे मला सुरक्षित वाटलं जरा. मंचावर उपस्थित महानगरचे अध्यक्ष सतीशजी जाधव, आमचे बीड जिल्ह्याचे जावई आमच्या बीड जिल्ह्याचे याही विलास बापू, त्याचबरोबर मंचावर उपस्थित राजेश राऊत, विमलताई आगलावे, रामेश्वरजी भांदरगे, अवधूत नाना खडके, आमचे जुने सहकारी सुनीलजी आदर, आमचे बंधू सुहास मुंडे, सर्जेरावजी जाधव, सर्व नगरसेवक, सर्व मंडळाचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि एवढ्या संख्येने एवढ्या उत्साहाने जमलेल्या माझ्या बंधू भगिनी, आता भाषण करत असताना भास्कररावांनी सांगितलं की आम्हाला खुर्च्या वाढवाव्या लागल्या. एरवी कुठल्याही सभेला खुर्च्या वाढवाव्या लागल्या तर मला खूप आनंद वाटतो, पण आता असं वाटलं की आपण आता पालकमंत्री आहोत, एवढ्या खुर्च्या वाढवल्या तेवढे पत्र वाढले तर जरा 45 आणि गर्दी आणि मुंडे हे नातं तर जुनंच आहे. मला उद्या स्वर्गात गेला माझा बाप कशाची शाबासकी देईल नाही देईल बेटा, गर्दीवर तू प्रेम केलं, गर्दीने तुझ्यावर प्रेम केलं. या जालना जिल्ह्याचे संबंध काही आजचे नाही, मुंडे साहेबांचेही आजचे नाही. आता रावसाहेब दानवे असते तर दानवे साहेबांनी सांगितलं असं त्या गोष्टी त्यांच्या कसे ते मोटरसायकलवर जायचे, बंद पडणाऱ्या जीपमध्ये जायचे, कधी तर ते सायकलवर पुढे जाऊन निरोप द्यायचे, कसे कुठेतरी पोस्टाच्या खोलीच्या तिथे झोपायचे. असा गावोगाव जाऊन एक एक माणूस सोडून हा पक्षाचं जे आज महाकाय रूप आहे त्याच्यामध्ये या सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांचा पूर्ण परिश्रम कामाचा. त्यामुळे माझं लहानपणापासून इथे येणं आहे. मी युवा मोर्चाचे अध्यक्ष झाल्यानंतर मला मुंडे साहेबांनी सांगितलं पदाधिकारी कोणाला करायचंय ते कर, पण संतोषला उपाध्यक्ष. नेहमी सांगायचे ते तुमचा माणूस आहे, ते माझा माणूस आहे, आणि आता आपण रिटायर झालं पाहिजे, पोरांना दिलं पाहिजे असं ते सांगायचे. माझी एक टीम झाली युवा मोर्चाची, मग सारखं इकडे येणं वाढलं, तेव्हा संतोष उपाध्यक्ष, मला तर राहुल जिल्ह्याचा अध्यक्ष होते तेव्हा युवा मोर्चाचे ही सगळी टीम आहे. आता आमच्या युवा मोर्चाच्या टीम मधले जवळपास सर्व आमदार झाले, सगळे आमदार झाले, प्रवीण लंके आमदार झाले, परत आकाश फुलकर झाले, प्रताप आडसर झाले, सुनील शेळके झाले, सगळे आपल्या आपल्या ठिकाणी. एक चांगली यशस्वी युवा मोर्चाची टीम म्हणून आम्ही इथे काम केलं, यलगार मिळाले. मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर व्याप तेवढाच होता पण जबाबदारी वाटली. मुंडे साहेब असताना कष्ट किती केले तरी भीती नव्हती वाटत, असं वाटत नव्हतं की आपलं लग्न चाललंय. कष्टाला भीत नव्हतो, कोणाला भीत नव्हतो, कोणाशी खेळायला भेटायला भांडायला कशाला भीत नव्हतं. साहेब म्हणजे आपण एवढी कशी तू म्हणजे भीत झाली, पहिले तर तोंड उघडत नव्हते, राजकारणात आल्यापासून तेवढे भीत झाले. मला वाटायचं आपल्या बापाला आपण मदत केली पाहिजे, त्यांच्या आपण हात झाले पाहिजे. त्यांना जास्त काळ मिळाला नाही माझं कौतुक बघायला किंवा माझं काम बघायला, पण जेव्हा ते दुसऱ्यांच्या खासदार झाले
जेव्हा ते म्हणाले तेव्हा 11 आमदार त्यांच्या विरुद्ध उमेदवारी दिल्यामध्ये 5 आमदार 6 MLC. तेव्हा ते म्हणाले 11 आमदाराला आमची एकटी पंकजा मुंडे पडली. खूप कौतुक करणारी, पाठीवर थाप मारणारी एक व्यक्ती आपला पिता, आपला नेता राहिला नाही. पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने मला कधी असं वाटू दिलं नाही की मी एकटी आहे. जेव्हा जेव्हा माझ्यावर संकट आलं, मला काहीच बोलावं लागलं नाही, मला काही करावं लागलं नाही. तुम्ही आपोआप त्या संकटामध्ये माझे ताकदीने माझ्या मागे उभे राहिले. माझ्यावर, मुंडे साहेबांवर प्रेम करणारे लोक आहेत. आज जेव्हा माझ्याविषयी बोलत असताना प्रत्येक जण आपलं मत जिथे जिथे व्यक्त करते, त्यांच्याकडनं हीच अपेक्षा आहे की ताई तुमच्याकडनं आम्हाला कधीही भेदभाव होणार. आज माझ्या बीड जिल्ह्यापासून जालन्याची तशी बॉर्डर फार लांब नाहीये. आम्ही जेव्हा संभाजीनगरला जातो मध्ये जालन्याची बॉर्डर लागते. इथे आल्यानंतर एका बाजूला पठाण्यापासून ते दानवे पाटलांपासून ते आरदाळपासून ते खरातपासून सगळे लोक इथे. आज एक मुस्लिम बांधव आला, त्याची 3 वर्षाची मुलगी हरवली. त्याच्या मी पाठीवर हात ठेवला, मला काही काळजी करू नका, आम्ही पूर्ण प्रयत्न. त्याच्या आजूबाजूचे सगळे मुस्लिम बांधव जवळ झाले. आज मी ज्या गेस्ट हाऊस मध्ये जेवण करत होते, त्या गेस्ट हाऊस मधला जो खानसामा होता तो बाहेर आला. तो मला काही मुंडे साहेब आम्हाला खूप चिडवले. मुस्लिम बांधव जात, धर्म, भाषा, लिंग याच्या पलीकडे जाऊन काम करण्याचे संस्कार आमच्यावर. मी या जिल्ह्याला पालकमंत्री असताना मला माहित नाही कुणाला फंड मिळेल, कुणाला नाही मिळेल, कुणाला एखादं काम मिळेल नाही मिळेल, मी नाही सांगू शकत. पण माझ्याकडून कधीही स्थापत्य पदांची वागणूक कधीही कुणालाही मिळणार. हे या जिल्ह्याचं काम करताना मी तुम्हाला सर्वांना वचन देते. आता निवडणुका येणार आहेत. तुमच्या महानगरपालिका झाली, तुमची आता महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदच्या निवडणुका येणार आहेत. त्यामुळे आपल्याला भाजपच्या कार्यालयात येण्याचं कारण काय, तर आपण सदस्य नोंदणी अभियान केलेलं आहे. माझे 1000 झाले, संतोष दानवेंचे 1000 झालेत. आता 14 लोकांचे 1000 सदस्य झाले. एका महिलेने 1000 सदस्य केले, एका जोडप्याने 1000 सदस्य केले. 1000 सदस्य. आता हे तुमचं डिग्री आहे, डिग्री. 1000 सदस्य ज्यांनी केले त्याला काहीतरी मिळेलच त्याची गॅरंटी नाही. पण ज्याला मिळायची शक्यता आहे त्याचे जर 1000 सदस्य नाही झाले असतील तर त्याला नक्की नाही मिळणार, ही आपण गॅरंटी. का? कारण पक्षासाठी करायची वेळ नाही. पक्षाने आपल्याला पद दिलं, पक्षाने आपल्याला कोणत्या कोणत्या उपाध्या दिल्या, कोणाला आमदार, कोणाला खासदार, कोणाला मंत्री, कोणाला नगरसेवक केलं. त्या पक्षाचा जगामध्ये सगळ्यात जास्त सदस्य नोंदणी करायचा आदेश जर नरेंद्र मोदीजींचा येतो तर तो आदेश आपण प्रत्येक करून दाखवला पाहिजे, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी. मी तर माझ्या जिल्ह्यामध्ये सांगितलं सगळ्यांना 1000 हे तुमचं डिग्री घेऊन यायचं. 1000 म्हणल्यावर मग मला नगरसेवक उभं राहायचंय, मला ग्रामपंचायत उभं राहायचंय. ज्याला 1000 माणसं जायचं मग त्याचं काय करायचं. त्यामुळे 1000 प्रत्येकाने सदस्य नोंदणी करायची. घाबरू नका. 500 केली म्हणून काही कोणी तुम्हाला तरीफा करणार, पण आपला 1000 करा. 1000 केल्यावर तुमची पत वाढेल की अरे मला 1000 माणसं ऐकले माझे. त्यामुळे त्यासाठी या कार्यालयात येण्याचं औचित्य. कारण तिथे DPCच्या मीटिंगमध्ये मी पक्षाचं बोलू शकत नाही, ते माझं मंत्र्याचं काम. इथे मी आले ते मंत्री म्हणून आले, मी भाजपची एक कार्यकर्ता आणि भाजपची सदस्य. आणि म्हणून भाजप काही कोणीही बोललं गेल्या काही दिवसात, पण भाजप हे आमच्या संस्कारात तोडतं, आमच्या रक्तारक्तात तोडतं. गोपीनाथ मुंडे साहेब जिथे विश्राम करत आहेत एक भव्य कमळ आहे आणि त्या कमळाच्या कुशीत मुंडे साहेबांची समाधी आहे. ज्यांचं आयुष्य खर्ची घातलं कमळाला वाढवण्यासाठी, भाजपची सेवा करण्यासाठी, त्या भाजपची सदस्य नोंदणी आपण विक्रमी करायची आहे. आता या जिल्ह्यामध्ये सगळे कर्तव्य आहेत. स्वतः दानवे पाटील साहेब 10 वर्ष केंद्रीय मंत्री राहिले, प्रदेशाचे अध्यक्ष राहिले. आता मी सगळे माझ्यावर होते. लोणीकर साहेब होते, मला वाटतं पालकमंत्री. आणि आता आपली युती झाली. जगावेगळा थोडा अनुभव आहे. आता राष्ट्रवादी पण आपली युती आहे, शिवसेना तर आपली जुनी युतीच आहे. पण माझं पहिलं स्वागत राष्ट्रवादीच्या कार्यालयात.
आता शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाकडे जायचं म्हणजे आता चांगलं वाटायला असं तर जास्तीत जास्त लोक सोबत आहे. आधी नवीन करा वेगळं वाटत होतं पण आता सवय झाली. असं असेल नवीन नवीन आपल्याला सासरी गेल्यावरच वाटतं हे आमच्याकडे असं करत नाही, आमच्याकडे ह्याच्यात हे टाकतात असं वाटतं ना बायकांच्या. नंतर चव तिकडचीच आपली होऊन जाते. आपण आईला येऊन सांगतो ना आमच्याकडे असं करत नाही, आपलं आमच्याकडे कधी बदलायला लागतं आपल्याला कळत नाही. तसं आता हे एमपीचं झालेलं आहे. ठीक आहे, अजून तुमचं किती प्रेम आहे काय नाही हळूहळू कळेल, पण जेवढं शक्य आहे तेवढं आपण सगळं मिळून चांगले काम करू म्हणजे आपल्याला परत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य विजय होत आहे. तुम्हा सर्वांचे आभार. एकच विनंती आहे, पुणे जिल्ह्यात मी परत यावं लागेल मला. आज हात जोडून विनंती आहे, कृपा करून मला भेटायला येताना सरकारचं काही काही त्रास घेऊ नका. आज तुम्ही देशपांडे काही मला माही गणेश पवनच असल्यामुळे गणपतीची मूर्ती आणि मोठी पिटी आणली म्हणजे माहेरची ती मी स्वीकार मराठवाड्याचीच आहे ती स्वीकारते. पण तुम्ही सर्वजण सत्काराचं काही आणू, तुम्ही नुसतं जिथे आहे तिथून असं बघा किती गोड असायला काय नाव म्हणत होतं तुम्ही तुमच्या पुढचा छोटा पोरगा मला कसं मी असं काय नाव माधव लोक मोहिते. अरे वा प्रेमातच का त्याने एकटीने 250 केले. अरे बाप आता 500 करा. अरे किती गोड असायला ते माझं असं एकदम मस्त चेहरा. तिकडे ते एकदम वयस्कर आजोबा दिसतात ते पण मन प्रेमाने असतात. आता मला सांगा तुम्ही कशाची स्वर्गातून फुलं आणली तरी त्याची किंमत तुमच्या स्माईल आहे काय? ते तुम्ही जे हसताय माझ्याकडे बघून तुमच्या चेहऱ्यावर मी हसते, जे कौतुक आहे जे प्रेम आहे त्याच्या एवढा मोठा कशाचा सत्कार आहे? कुठं वेळ घालून ते हार घालायचे ते बुके आरती माझ्या डोळ्यात जातात माझ्या हातात रोज खर्चलेलं असतं, रक्त निघतं तारा दिसतात ते मर्डर पण आहे हे काय बुके का असे बुके. आता हेच काय काम हे नेमकं माझ्या डोळ्यात जातं. ते वेताचे लाभ भयानक बुके असतात. काही बुके बिके आणू नका, हात फिरावर पोचू नका, फक्त प्रेमाने आता बघा कशा हसताय स्माईल देत आहे तसं स्माईल द्या. नमस्कार 2 हात जोडून करा. योगासन पण होतं त्याच्यामध्ये, ॲक्युप्रेशर आमचं लोक सगळं नमस्कार करा. काय काही बरे आहेत ना मी अमुक तुम्ही लोक तुमची ओळखच करून येत नाही, मलाच म्हणत बसतात आम्ही साहेबांना अमुक केलं तर आम्ही तमुक केलं आणि तुमचं नाव सांगा मला. 2-4 वेळा नाव सांगितलं लक्षात येईल एवढ्या गर्दीत कसं नाव लक्षात ठेवू मी. तर नमस्कार करा, छान स्मित हास्य द्या, फंड नाही मिळालं तरी हास्य द्या. माझ्या 30 चालवायचं तर स्मित हास्य द्या, छान बोला, काय अडी अडचणी सांगा, 2 शब्द बोला. हे काय सेल्फी मी देत नाही, यांच्या खिशात त्या वेपन येते हे पण काढते खिशात आदरली घाबरते मी सर. त्या सेल्फीच्या नादात म्हाताऱ्या माणसाला थोडं ते बाहेरनं धक्का लागतो. सेल्फी काढू नका. 5 वर्ष यायचं मला जर पक्षाने आले नंतर नाही तर काय नाही. तर जोपर्यंत येते हळूहळू टप्प्याटप्प्याने फोटो होतीलच ना. पण काही लोकांचे दर मिनिटमध्ये फोटो होते, काही लोकांचे कधीच फोटो. त्यामुळे सत्कार काढू नका. निवेदन द्यायचं आहे, कामाचं बोलायचं बोला, 2 शब्द बोला. फोटो होत राहील. मी कुठे जात नाही, तुम्ही कुठे जात नाही. फोटोसाठी धक्काबुक्की करायचा, वाकडा असं असं माझं अर्ध तोंड त्याचं तोंडच आहे, कानच यायला पुढं पळत पुढं जायचं. आताही माझा फोटो चांगला माझा वाढदिवस मी कधी साजरा करत नाही, पण बाबा वाढल्यानंतर 3-4 वर्ष मी सत्कार घेतले नाही. मग खूप आग्रह म्हणून रॉयल स्कूलला मंत्री असताना मला वाढदिवसाला मी भेटायचं ठरवलं. एका पोराने 17 वेळा फोटो काढला. अशी रांग लागली होती, तो परत यायचा. मोजायला होतो तू 17 वेळा फोटो काढलाय, परत तक्रार माझा फोटो चांगला आहे. मी त्याला म्हणलं बेटा तुझा फोटो कधीच चांगला येणार नाही, फोटो माझाच चांगला येणार. त्यामुळे तू असाच दिसणार आहेस फोटो. त्यामुळे तू 10 वेळा फोटो काढून तू काही शाहरुख खान दिसणार नाही. तेवढं अशी गमतीचे अनुभव असतात. तर थोडं शांतपणे अत्यंत वेळ देऊन मी नाही माझे शासकीय बैठका करेन. मी 1 तासभर कार्यकर्त्यांना भेटायला वेगळा वेळ देईन. वाटलं तर मी असं दौरा जाहीर केली तर फक्त महिलांचा वेगळा अर्धा तास वाटलं तर कार्यकर्त्यांना इथे भेटेल, भाजपच्या इथे भेटेल, गेस्ट हाऊसला इतर पक्षाच्या भेटेल. महिलांना अर्धा तास वेगळा देईल की ह्या अर्धा तासात 4 ते 4.5 महिलांनीच यावं.
सोडवलं जात नाही आता. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण काम करू, संयमाने काम करू. नेत्याचं काम आहे ना फक्त नेतेगिरी करणं नाही, कार्यकर्त्यांवर संस्कार करणं. ज्या कार्यकर्त्यांना 10 वर्षापूर्वी मी राबवत होते हे करू नका ते करू नका, ते माझ्या पाया पडेल अजून. धन्यवाद ताई, तुम्ही आम्हाला घडवलं. तुम्ही आम्हाला जे करू नका म्हणलात ते आम्ही नाही केलं म्हणून आम्ही आज तुमच्या शेजारी बसलोय. आम्ही तुमच्याबरोबर काम करू. कारण माझा कार्यकर्ता हा माझा कार्यकर्ता नाही. मी जरी वयाने लहान असेल काही लोकांपेक्षा, काही लोक माझ्या मुलाच्या वेळेचे असतील, ते माझा मुलगा आता 23 चालू होईल त्याला मिळणार, तर तरी मला मातृत्वाच्या भूमिकेने मी बघते माझ्या पक्षाच्या प्रत्येक माणसाकडे. तर त्या वयाच्या मुलांना वळण लावणं, घडवणं हे सुद्धा काम आहे ना आपलं. नाही बेटा जा तू तंबाखू खा, तू सिगरेट पी, तू दारू पी, असं नाही. माझ्या कार्यकर्त्यांना भाग आहे. माझ्यासमोर तुम्ही तोंडात धरून येत नाही, माझ्यासमोर घाण करत नाही, कचरा करत नाही. मला कुठे दिला तर प्लास्टिक उचलून टाकतात. मी पर्यावरण मंत्री आहे. अजून एक विनंती आहे, फटाके लावू नका. मी येणार फटाके लावू नका. मी पर्यावरण मंत्री आहे. माझ्या येण्याने प्रदूषण होईल तर कसं चालेल? तर फटाके फोडू नका आणि सरकारचं साहित्य आणू नका. गोड चेहरा घेऊन गोड हसा, गोड 2 शब्द बोला. अहो जेवण आपलं बकरं कापलं तरी किंवा एवढं बाकी भांडवल गुलाबजामुन खाल्ले तरी मास्क चढत नाही, पण तुम्ही गोड बोललं मूडवर मास्क चढते. मला कोण गोड बोलणार म्हणून तुमच्याशिवाय आहे का? माझा बाप माझ्या डोक्यावर हात ठेवायला, तुम्हालाच मला माया करायची, तुम्हालाच मला चांगलं वागायचंय, गोड बोलायचंय, कौतुक करायचंय. ठीक आहे. तर आपण हे सगळे आचारसंहिता पाळू. आपण भरपूर पक्षाचं काम वाढवू, चांगलं काम करू. मी काही एकदम 100% बरोबर काम करायची इच्छा माझी आहे, पण होणार नाही कधी. समजा मी संतोषकडे बघून असले तर घरात साहेबांनी आमच्याकडे बघितलंच नाही. घरात साहेबांकडे बघून असले तर पुन्हा दुसरे डांगरे साहेबांनी आमच्याकडे बघितले नाही. आता म्हणतील मला दूर बसता मी लांबच बसवलं तुमच्यावर. हे होणारच आहे. हे राजकारणाचा भाग आहे. कुणाला काही दुखलं मुकलं कानात सांग, भोंगा लावून सांगू ना, तर त्याला रिवर्स गेअर नाही पुन्हा. कारण मला भोंगा लावून आवाज केला मी बघतच नाही तिकडे. तर तुम्हाला काही दुखलं चुकलं, माझंही चुकलं ताई, तुम्ही हे नाही करायला पाहिजे. तुम्ही माफी मागेल, मी लहान नाही समजत, पण बोला माझ्याशी. बाहेर बोलण्यापेक्षा माझ्याशी इतकं करा, बाकी काही नाही. अजून मी काय करायचं ते तुम्ही सांगत चला मला वेळोवेळी. माझ्या मनांमध्ये जास्तीत जास्त भर पडेल. तुम्हाला वाईट वाटलं नाही असं काम करण्याचा प्रयत्न करेल. चला असाच आशीर्वाद ठेवा आणि मला अभिमान पण पकडायचं, त्यामुळे थोडं हळूहळू जाऊ.